नमस्कार, चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला मेथीच्या भाजीची वडी बनवून दाखवते। त्यासाठी मी मेथीची भाजी नीट करून घेतली आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: हरभरा डाळीचं पीठ म्हणजे बेसन, हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि ओवा लागणार आहे। मसाला डब्यातलं साहित्य: तर मेथीची भाजी मी बारीक अशी तोडून घेतली आहे। तेल लागणार आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची घालूया, नंतर लसूण त्यात टाकूया, नंतर जिरे आणि ओवा टाकूया आणि मिक्सरवरती आपण फिरवून घेऊया। तर मिक्सरवरती मी फिरवून घेते। तर मिक्सरवरती फिरवून घेतले। आता आपण तयारी करतो। डब्यामध्ये मी पाणी वरती गॅस चालू करून ते डबा आपण वरती ठेवूया आणि बारीक गॅस केला आहे मी। चाळणीला स्टीलचं तेल लावून त्यावर ठेवले। आता आपण मेथीची भाजी एकदम मी बारीक तोडून घेतली आणि धुवून घेतली। आता ह्यामध्ये आपण साहित्य घालूया। तर हिरवी मिरचीची पेस्ट, लसूण, जिरे, ओवा त्यात टाकवायचं चवीपुरतं। नंतर हरभरा डाळीचं पीठ टाकूया, मीठ टाकूया, जर लागलं तर परत अजून टाकायचं तेमताना। नंतर हळद टाकूया, गरम मसाला टाकूया आणि चांगले मिक्स करून घेऊया। तर चांगले मिक्स करून घेते मी। ह्यात थोडंसं तेल टाकूया आणि चांगला त्या घट्ट असा गोळा बनवायचा। लागलं तर ह्यात थोडं थोडं पाणी घालायचं, मळण्याइतपत, गोळा बनण्याइतपत। त्यात थोडंसं पाणी घालते आणि परत फिरवून घेते गोल। नंतर त्यात मी अजून थोडंसं पाणी घालते आणि परत फिरवून घेते। किंचित थोडं थोडं पाणी घालायचं। जर लागलं तर ह्यात थोडंसं पीठ घालूया। त्यात लागतं ह्यात म्हणून थोडंसं अजून पीठ घातले, तर मी अजून थोडंसं पीठ घातले आणि थोडंसं पाणी घेऊन हाताला याचा घट्ट असा गोळा बनवून घेते। तर गोल गोल फिरवण्याचा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा। जर हाताला चिटकत असेल तर हाताला थोडंसं तेल लावायचं। तर मस्त असा घट्ट असा गोळा तयार व्हायला लागला आहे। थोडंसं पाणी घेतले आणि आता ते घट्ट गोळा तयार झाले। आता आपण 2 गोळे बनवून घेऊया। हाताला थोडंसं तेल लावून असे लंबूळक असे 2 गोळे बनवून घेते मी, म्हणजे आपलं हे चाळणीत शिजायला ठेवायचे। तर एक गोळा तयार झाले, प्लेटमध्ये घेऊया। दुसरा पण गोळा प्लेटमध्ये ठेवूया करून। दोन्ही गोळे आपले तयार झालेत। आता आपण शिजायला ठेवूया। तर चाळणीला तेल लावून घेतले, मी त्यात हे दोन्ही गोळे ठेवते आणि मोठा गॅस करून आपण चाळणीवर झाकण ठेवूया आणि मोठा गॅस करून 10-15 मिनिटे शिजायला ठेवूया। चांगलं वाफरलं की आपण गॅस बंद करायचा, थोडा वेळ काढून बघायचं 10-15 मिनिटांनी शिजले का। तर हे चाकू लावून बघायचं, थोडंसं तेल लावून चाकूला, ते चांगलं शिजले। आता आपण गॅस बंद करूया आणि थंड झाल्यानंतर त्याचे आपण काप करून घेऊया। खायला एकदम मस्त लागते, नुसतं पण खायला छान लागतं आणि चपातीवर पण खायला, भाकरीवर खायला छान लागते। तर थंड झाल्यानंतर ते थंड झाले। आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि एका गोळ्याचे आपण काप करून घेऊया। तर एक गोळा मी प्लेटमध्ये ठेवते। आता एक गरम आहे, थंड झाल्यावर आपण करूया। तर गॅस चालू करून त्यावर तवा ठेवला आहे मी, त्यावर आपण थोडंसं फ्राय करून घ्यायचे। तर एका गोळ्याचे असे मी काप करून घेते। तर जेवढे मेथी तुम्ही बारीक कराल तेवढं कापताना त्रास होत नाही। जर मोठी जर ठेवली तर हे कापायला येत नाही। तर मग तसे असे काप करून घेते मी। सगळे काप करून घेऊया। दुसऱ्या पण गोळ्याचे असेच काप करून घ्यायचे। तर सगळे असे काप करून घेतलेत मी एका गोळ्याचे। तर दुसऱ्याच्या पण गोळ्याचे करून घेऊया। दुसऱ्या पण गोळ्याचे मी काप करून घेते आणि प्लेटमध्ये ठेवते। इकडे गॅसवर तवा ठेवला आहे, तवा पण आपला गरम झाला आहे। तर हे सगळे प्लेटमध्ये मांडून घेते दुसऱ्या पण गोळ्याचे। तर मांडून झालेत। आता एक मी खाऊन बघते टेस्ट कशी झाली। तर मस्त झाली आहे। तुम्ही नुसतं पण असे चपातीवर खाऊ शकता, नुसतं पण खाऊ शकता, किंवा थोडंसं तेल टाकून फ्राय पण करून खाऊ शकता। तर मी तव्यात थोडंसं तेल टाकते आणि थोडं पसरून घेऊया। त्यात आपण हे थोडेसे वडे ठेवूया आणि थोडा वेळ असे ठेवून नंतर पलटून घेऊया। बारीक गॅस केला आहे मी आणि चांगले पलटून घेऊन थोडेसे फ्राय करून घ्यायचे। तर पलटून घेते मी। तर पलटून घेतले, तरी मस्त असे फ्राय करून घेतलेली वडी पण खायला छान लागते। तर मी काढून घेते। तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करून पहा। फ्राय केलेले पण आणि नुसते वाफवलेले पण वडी मेथीची मस्त लागते खायला। आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।